चंदनाचे झाडं 5 ते 10 लाख रुपयात विकल्या जातो, तर लोक हे झाड आपल्या घरी काऊन ना लावत आणि पुष्पा भाऊ ह्या झाडाची तस्करी का करत आहे? भारत सरकार तर चंदनाचे झाडं लावायची परमिशन देतो. असंच काही वेगळं आणि माहितीपूर्वक ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतात 2003च्या पहिले सरकार चंदनाची झाडं लावण्याची परमिशन नव्हती देत, पण आताच्या काळात कोणताही व्यक्ती चंदनाची शेती करू शकतो आणि मागच्याच वर्षी खूप लोकांनी चंदनाची शेती करून कोटी रुपये कमावले. नवीनीकरणच्या युगात चंदनापासून खूप साऱ्या सौंदर्य क्रीम आणि दवा बनवल्या जाते. पांढऱ्या चंदनला मोठं होण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 वर्ष लागते, पण लाल चंदन मोठे होण्यासाठी 30 ते 35 वर्ष निघून जाते. त्यामुळेच पुष्पा भाऊ तर 30 वर्ष थांबणार नाही. त्यामुळेच ते करते चंदनाची काळाबाजारी. भारतात आताच्या काळात सगळ्यात जास्त लाल चंदन आंध्र आणि तामिळनाडूमध्ये आहे आणि लाल चंदन उगण्यासाठी पाहिजे खूप उंच पहाड्या. बाकी पांढरा चंदन तर कुठे पण उगू शकतो आणि पांढऱ्या चंदनची किंमत लाल चंदनच्या किमतीपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी असतो. कमेंटमध्ये सांगा तुम्ही लाल चंदन बघितलं आहे का?